Hello friends, welcome in Valid Education channel. Friends, how are you? Hope you all are good. Friends, today we are going to learn a new topic, parts of speech. Friends, this topic is very important in a grammar, base topic of a grammar. So let's start. What's a parts of speech? नेमकी आज मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच मराठीमध्ये शब्दांच्या जाती आज आपण बघणार आहोत. तर नेमकी बघूयात काय आहेत ते. Part of speech are categories of words based on how they function in a sentence. There are 8 part of speech. मित्रांनो एकूण इंग्लिश लँग्वेजमध्ये 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. ते कुठले प्रथम आपण बघू. फर्स्ट इज देअर नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. फर्स्ट पार्ट ऑफ speech, noun. Noun is a word that names a person, things or idea. मित्रांनो की ज्याला आपण मराठीत नाम असे म्हणतो. And noun has their own 5 types. First is their proper noun, common noun, abstract noun, collective noun and material noun. मित्रांनो नामाचे 5 प्रकार पडतात की जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. उदाहरणार्थ जर बघायचं ठरलं तर फॉर एक्झाम्पल गणेश, teacher, boy, girl, etc. Second is there pronoun. Pronoun is a replace a noun to avoid repetition. It means pronoun की ज्याला आपण मराठीत सर्वनाम असे म्हणतो. What is pronoun? The pronoun we use instead of noun. म्हणजे आपण नाउनचं रिपिटेशन वाक्यामध्ये टाळण्यासाठी प्रोनाउन्स आपण वापरतो. प्रोनाउनचं जर उदाहरण बघितलं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल he, she, it, they. For example, Ram is a good boy. He is a hard worker. Like this. Next मित्रांनो, verb. Verb shows an action or state of being. म्हणजेच मित्रांनो वर्बला आपण मराठीत क्रियापद म्हणतो की जी वाक्यामध्ये ॲक्शन शो करतो, क्रिया शो करतो किंवा एखादी घटना घडत आहे हे शो अप केलं जातं. फॉर एक्झाम्पल he run fast. So run in that sentence, run is a verb. नेक्स्ट मित्रांनो आपण बघूयात ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हलाच आपण मराठीमध्ये विशेषण असं म्हणतो. जर आपण मराठीमध्ये विशेषण बघितलं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्दास विशेषण असं म्हटलं जातं. इट मीन्स इट डिस्क्राइब्स ऑर मॉडिफाईज अ नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दास ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल शी इज अ ब्युटिफुल गर्ल. सो इन द सेंटेन्स ब्युटिफुल इज अ ॲडजेक्टिव्ह. इट मीन्स ब्युटिफुल टेल समथिंग अबाउट प्रोनाउन शी. नेक्स्ट मित्रांनो ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण की जे वाक्यामधील क्रियापदाविषयी अधिक माहिती देतं. इट मीन्स इट्स मॉडिफाईज अ वर्ब, ॲडजेक्टिव्ह ऑर अनॉदर ॲडव्हर्ब. इट मीन्स मित्रांनो क्रियापदाविषयी समटाईम्स ॲडजेक्टिव्ह किंवा अनॉदर ॲडव्हर्बविषयी आपल्याला जास्त माहिती सांगतो, त्याला आपण ॲडव्हर्ब असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल शी डान्स वेल. हाऊ शी डान्स? शी डान्स वेल. तर वेल या ठिकाणी वेल हे डान्सविषयी अधिक माहिती सांगत आहे, म्हणजे क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगत आहे. नेक्स्ट मित्रांनो आपण बघूयात प्रेपोजिशन. प्रेपोजिशनला आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. इट मीन्स दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन, प्रोनाउन अँड एनी अदर वर्ड. म्हणजेच रिलेशन शो करतं. फॉर एक्झाम्पल द बुक इज ऑन द टेबल. नेमकी पुस्तक कुठं आहे? टेबलवर आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण प्रेपोजिशनची उदाहरणं बघितली, ऑन असेल, इन असेल, अंडर असेल, लाईक दिस. नेक्स्ट मित्रांनो कंजंक्शन. कंजंक्शनलाच आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. इट कनेक्ट्स वर्ड्स, फ्रेज ऑर क्लॉजेस. म्हणजेच मित्रांनो उभयान्वयी अव्यय की जे 2 शब्दांना असतील, 2 वाक्प्रचारांना असतील किंवा 2 उपवाक्यांना असतील किंवा 2 वाक्यांना एकत्रित करण्याचं किंवा जॉईंट करण्याचं काम हे कंजंक्शन्स करत असतात. फॉर एक्झाम्पल अँड, बट, लाईक दॅट. जर वाक्य एक्झाम्पल म्हणून आपण बघितलं, राम अँड श्याम आर फ्रेंड्स.
सो इन द सेंटेन्स राम आणि श्यामला अँड ह्या कंजंक्शनने आपण त्या ठिकाणी जोडलेलं आहे. नेक्स्ट आपण मित्रांनो बघूयात इंटरजेक्शन. इंटरजेक्शनलाच मराठीत केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. इंटरजेक्शन मीन्स इट्स एक्सप्रेसेस सडन इमोशन ऑर फिलिंग्स. इट्स कॉल इंटरजेक्शन्स. म्हणजे अचानक सडनली ज्या भावना क्रिएट होतात, इमोशन्स असतील, फिलिंग्ज असतील, त्या इंटरजेक्शनमार्फत केवल प्रयोगी वाक्यामार्फत शो अप केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, वाव, हो, नो, लाईक धिस, देन हे, ouch. So these word shows an example of interjections. So friends, these are 8 part of speech. I repeat the part of speech: noun, pronoun, verb, adjective, adverb, conjunctions, prepositions and interjections. So एकूण शब्दाच्या जाती इंग्लिश लँग्वेजमध्ये 8 आहेत आणि ह्या लँग्वेजमध्ये खूप महत्त्वाचं काम ह्या करत असतात मित्रांनो. जर परीक्षेमध्ये याच्यावर जर आपण विचार केला तर परीक्षेमध्ये आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. फॉर एक्झाम्पल, राम इज अ क्लेवर बॉय. तर या वाक्यामध्ये क्लेवर कुठल्या प्रकारचं पार्ट ऑफ स्पीच आहे असं आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला येऊ शकतं. सो इन द सेंटेन्स क्लेवर इज अ ॲडजेक्टिव्ह. शी रन फास्ट. इट मीन्स ह्या वाक्यामध्ये रन काय शो अप करत आहे? वर्ब. सो परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच हे ओळखण्यासाठी प्रश्न येतात. अँड दीज आर बेसिक थिंग्स ऑफ ग्रॅमर. सो एक्झामसाठी हे पार्ट ऑफ स्पीच खूप महत्त्वाचे आहेत. याची बेसिक तयारी उदाहरणासह तुम्ही प्रॅक्टिस करा आणि याची तयारी करा.